नेहमी त्याच पद्धतीने कारलं खाऊन कंटाळलात का? कोणत्याही पद्धतीने कारल्याची भाजी बनवा, घरातले अजिबातसुद्धा खात नाही. कारलं म्हटलं की नाक मुरडतात का? पण या पद्धतीने बनवून पहा, न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी पावशर कारली घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला कारली चिरून घ्यायची आहेत. इथे मी एका कारल्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. तर इथे आपल्याला कारल्याच्या आतमधल्या बिया सगळ्या काढून टाकायच्या आहेत. त्यानंतर पातळ आपल्याला उभं कारलं हे चिरून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने कारलं चिरून घ्या. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला अजूनसुद्धा एक लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर इथे मी सगळी कारली चिरून घेतलेली आहेत. त्यानंतर पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला चिरलेली कारली घालायची. अर्धा चमचा मीठ लावायचं आणि छान आपल्याला हे कारली चोळून चोळून घ्यायचे आहेत. जेवढं मीठ लावल्यानंतर कारल्याला पाणी सुटेल ना तेवढा कारल्याचा कडूपणा कमी होतो. ही टीप लक्षात ठेवा. मीठ लावल्यानंतर 10 मिनिटं साईडला ठेवून देऊया. तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांदेसुद्धा आपल्याला कारलं चिरून घेतलं ना त्या पद्धतीने कांदासुद्धा पातळ आणि उभा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर तुम्हाला किती कांदे वापरायचे त्यानुसार तुम्ही कांदे कमी जास्त करू शकता. इथे मी पावशर कारल्यासाठी 2 कांदे वापरलेले आहेत. तर इथे मी दोन्हीसुद्धा कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. 2 कांदे, तर आपल्याला या ठिकाणी 1 टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोसुद्धा कांदा पातळ चिरून घेतलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला टोमॅटो पातळ चिरून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो दोन्हीसुद्धा आपलं चिरून झालेलं आहे. एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी तेलामध्ये तडतडली की त्यामध्ये आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. कढीपत्तासुद्धा तेलावर तडतडला की आपण चिरून घेतलेला कांदा त्यामध्ये घालायचा आहे आणि छान कांदा रंग बदलेपर्यंत आपल्याला तेलावरती भाजून घ्यायचा आहे. कांदा परतत असताना त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे. कांदासुद्धा तेलावरती छान असा भाजलेला आहे. त्यानंतर आपण टोमॅटो चिरून घेतलं होतं ना, टोमॅटोसुद्धा आपल्याला कांद्यावरती घालायचं आहे आणि मऊ होईपर्यंत टोमॅटोसुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. नेहमी त्याच पद्धतीने तुम्ही कारलं खाऊन कंटाळला असाल ना तर या पद्धतीने बनवून पहा. अगदी नको म्हणणारे ते सुद्धा मागून मागून खातील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांदा टोमॅटो छान भाजलेला आहे. तर त्यावरती आपल्याला काय बेसिक मसाले घालायचे. इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा आपल्याला यामध्ये मिरची पावडर घालायची आहे, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि मसालेसुद्धा कांद्यावरती छान परतवून घ्यायचे आहे. तुम्ही ही कारल्याची भाजी एकदा बनवली ना तर घरातले तुमच्याकडे हट्टाने आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच बनवून मागतील. एवढी मस्त चवीची कारल्याची भाजी होती. आपण एकच पद्धतीने कारलं बनवलं की घरातले अगदी आवडीने खात नाही. तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवली ना तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. मसालेसुद्धा कांद्यावरती परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कारलं घालायचं आहे. मीठ लावून आपण 10 मिनिटं साईडला ठेवलं होतं. त्यानंतर आपल्याला 3 पाण्याने हे कारलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कांद्यावरती कारलं घातलं की त्यावरती चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण कारल्याला सुद्धा मीठ लावून ठेवलं होतं त्यामुळे आपल्याला इथे बेताने मीठ घालायचं आहे. कारलं घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर घालायची आहे. तुम्ही यामध्ये गूळ वापरला तरी चालणार आहे. साखर घातली, मिक्स केलं की झाकण ठेवून आपल्याला कारलं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अजिबातसुद्धा पाण्याचा वापर न करता वाफेवर कारलं हे शिजवून घेतलेलं आहे. तर मस्त आपलं कारलं शिजलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट वापरला की भाजीला चवसुद्धा अगदी छान येते. शेंगदाण्याचा कूट घातला की भरपूर चिरलेली कोथिंबीर परत एकदा कारलं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कारलं दिसायला सुद्धा किती छान दिसतंय. तर मस्त आपलं हे चटपटीत कारलं तयार झालेलं आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा.
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल ना तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. बाय.